दलदलावीते ग सवत्या माल्यानं हिरा दिला ग गावच्या देवाला आली व कुंदाबाई अक्काची माऊली कुंदाली अलदरावा अक्काबाईचे
आणतो आणि परत तुम्हाला कोळीवाड्यामध्ये घेऊन जातो. आता मला सांगा, आपल्या गावामध्ये भारूड होतात का? होतात ना? आता प्रत्येक गावात असं म्हणता येणारच नाही की भारूड आपल्या गावात होतच नाही. प्रत्येक गावात होत असतं. बरेच लांब लांबचे मंडळी येतात. म्हणजे भारुडामध्ये असा काही विषय असतो की तो आपल्याला हसता हसता विचार करण्यासाठी आपल्याला भाग पाडतो. बरोबर आहे की नाही? आपल्याला कळतं किंवा आपल्याला प्रश्न पडतात की अरे हे तर आपल्या जीवनात घडलेलंच असं आहे किंवा घडेल पुढे जाऊन असं आपल्याला वाटतं. तर आपल्यासाठी मी एक मस्त असं भारूड घेऊन आलोय. एकदम कॉमेडी भारूड आहे. बघायचंय का? एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी या पुढे भारुडासाठी. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. तर आता यांनी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला एक छोटस तुमच्यासमोर भारूड सादर करणार आहे. तर त्या भारुडाचं नाव असं आहे की दादला नको बाई. आता ती बाई तिच्या दादल्याला तिच्या नवऱ्याला का कंटाळले हे आपण थोडक्यात बघूयात का? भजन कीर्तन चालू आहे. तू कुणाला शिवाय देत आली का इथवर? ए बुवा, तुझं ते भजन कीर्तन आहे तर मंदिरात जाऊन घाल. अगं बाई, माझं भजन कीर्तन मंदिरात जेवून घालायला नेमकं तुला झालं तरी काय? झालं काय? हा मग? अहो तिकडे माझा नवरा मला मारमार झोडतोय. बर. खोटा बोंबाल ते वाचवा वाचवा धावा धावा. मग तुमच्या या भजन कीर्तनांना कुणाला आवाज बी जाईना. अगं पण झालं काय ते तरी सांग की. आता काय सांगू बुवा तुम्हाला? रडू नको, तोंडानं सांग. आता कंच्या तोंडानं सांगू बुवा तुम्हाला? बाई मला सांग, तुला किती तोंड आहेत? एकच. मग बाई त्याच तोंडानं सांग. दुसऱ्या तोंडानं सांगितलं तर मला बी कळायचं नाही. हा ऐका. सांग. अगं सांग की. सांगते ना, ऐक ना जरा. सांग. तुला लय मोठी घाई लागली. मला घाई नाही लागली, लोकांनी घाई लागली. ऐक. फाटकेची लुगडी तुटकीच चोली. बाई एवढं नवं कोरं लुगडं तुझ्या अंगावर दिसून राहिलं आणि म्हण फाटकीच लुगड्या तुटकीच चोळी. नवं कोरं लुगडं? हा मग जरा चापून चोपून दिसलं म्हणून बरं दिसतंय. जरा माझ्यातून इतकून हा. बाई राहू दे. अहो चोली नाही म्हणून नवऱ्याचं शर्ट घालून आली इथवर. अगं बाई, फाटका असावं पण नेटका असावं. त्याला शिवावं, धुवावं, नंतर लिहावं. आता मोठा शाना पाठीमागून आला ना भीत पाडून गेला. आता मला सांगा, मी धुण्याजोगी नाही, बर लेण्याजोगी नाही, का शिवण्याजोगी नाही? मग मी खडलं कुठं? त्याला शिवाया दोरा अगं बाई, हातभर लुगड्यासाठी एवढा चांगला नवरा सोडती का तू? आता का बाया, हातभर लुगड्यासाठी मी ईदभर नवरा सोडायला येडी का खुली? मग झालं काय? त्याला बी कारण आहेत बुवा. आता काय कारण आहेत बरं? कलण्याची भाकर आंबाड्याची भाजी, कलण्याची भाकर आंबाड्याची भाजी. बाई काय? कळल्याची भाकर आंबाड्याची भाजी. अगं बाई, तू आता नुसतं नाव घेते तरी माझ्या तोंडाला पाणी सुटलं. अशी मध्ये खाल्ल्यावर रोज गोड लागते. रोज खाऊन पाय कशी पोटाला आखून आणते ती. अगं बाई तसं नाही. असं वर ठेवायचा तवा आणि तो कावा खाली जाळ लागेल तवा. बरं पुढे मग? आणि मग त्यात तेल टाकायचं, भाजी टाकायची आणि मग वरी खाली. जास्त वरी खाली भाजी करतात ती. हवा बाई, अशी करायची असते भाजी. आणि तशी भाजी करायला माझ्या हाताला चिकन गुन्हा झाला वय. बिघडलं कुठं? त्यावर तेलाची धार.
खाण्यासाठी आणि लेण्यासाठी नवरा सोडायला मी खुली नाही. आता काय झालं त्याला मी काढणार बुवा. आता काय कारण आहेत बरं मोडकेची घर तुटकेच छप्पर, मोडकेची घर तुटकेच छप्पर. बाई त्यासाठी पेपर वाचावा, बातम्या ऐकाव्या की आपल्या महाराष्ट्र शासनाने काय काय सांगितलंय सांगितलं? की येत्या काही वर्षामध्ये बेघरांना घरं मिळतील. इंदिरा आवास योजना, झोपडपट्टी योजना. हा. ही योजना म्हणत ती योजना हा. आमच्या गावातला गरमसेवक बी ते सांगून गेलता. कोण सांगून गेलता? गरमसेवक अगं बाई त्याला ग्रामसेवक नाही म्हणी, मग त्याला ग्रामसेवक म्हणतात. ग्रामसेवक होय होय तोच मोठ्यात आवाज सांगत होता ना म्हणून म्हणलं गरमसेवक. अच्छा काय सांगत होता तो ग्रामसेवक? म्हटला बाई एका पंचायत समितीत जाऊन ये बरं. कुठे जाऊ नये म्हणला? पंचायत समितीत बाई त्याला पंचायत समिती नाही म्हणत, मग? पंचायत समिती म्हणतात. होय होय होय. हा. त्याच ऐकून तिथंच गेलते. बरं मग तिथला ऑफिसर म्हणला बाई तुमचं नाव दलिंदर रेषेखाली नाही. अगं बाई हा. ऑफिसर तुला दलिंदर का म्हणेल बरं? का बरं? कारण का ह्या सगळ्या योजना तुमच्यासाठीच असतात ना. आता काय आमच्यासाठी हा मग? ते कशा बरं? अहो बाई तुम्ही बीपीएल आहात. ए बुवा बाबा हुडी काय झालं? मी नाही पियत माझा नवरा पितो. हा ए, अगं बाई मी तुला पेण्याबद्दल नाही म्हणलं ग. आता म्हणला ना तू बी पियाले म्हणून. आता बाईला काय सांगू? बाई तुम्ही एससी मध्ये आता एससी मध्ये आम्ही एसटी मध्ये कशी येऊ बरं? मग एसटी मधून मला मळमळतं म्हणून मी नंतर येत जाते असते. ए, बाई अगं तुम्ही एससी मध्ये आता एससी मध्ये. एसी मध्ये कशी येऊ बरं? आम्ही झोपडपट्टीत राहणारी माणसं एसी मध्ये कशी येऊ बरं? अगं बाई तुला बीपीएल कळना, तुला एसटी कळना, तुला एससी कळना. किती बाई अडून राहिलीस तू? ए बुवा मला अडाणी म्हणतो होय रे. काय झालं? 7-8 लेकराची माय झाली मी नाही मला अडाणी म्हणतो होय रे. अडाणी? बाई जास्त लेकर झाली म्हणजे जास्त अक्कल आली असं म्हणायचंय का तुला? हा मग मग तसं असेल ना बाई, हा. तुम्हाला तरी 2 वर्षात नाही एकदा लेकर होत असेल. तिकडे गावातल्या गल्लीतल्या कुत्रीत वर्षाला रंग बदलून 7-8 पिलं होत्या. चेअरमन बनवती का तू? तसं नाही. हा मग अगं बाई लेकर व्हायला अक्कल लागत नाही तर त्या झालेल्या लेकराचं संगोपन कसं करावं, त्याच्यावर संस्कार कसे टाकावे यासाठी शिक्षणाची आणि संस्काराची गरज असते. आता आमच्या बापाने आम्हाला नाही शिकवले त्याला काय करणार? मग आता शिकावं. आता हा शिकावं मग? आणि ते कसं बरं? वस्तीत शाळा आहे, हा. प्रौढ शिक्षण आहे. तुमच्यासारख्या रात्रीच्या शाळेला जावं. आता मोठ्या रात्रीच्या शाळेत. आता मला सांगा हा. दिसभर मंदिरला जावा, बरं. सांच्याला घालला यावा हा. आणि हा म्हणतोय तसं रात्रीच्या शाळेला जावा हा. आणि निजावा कावा. बाईचा निजल्यावर जरा जास्तच बोलते. हा इकडे अगं बाई ही हा. शाळा रात्रभर नसती ग, मग कसे 1 घंटाभर असती फक्त. आता काय 1 घंटा हा मग? आणि 1 घंटा जाऊन मी निवळ वाची शिकेन. हा मग बाई ही आताची लहान लहान लेकर इंग्रजी शाळेत जाऊन कशी फाडफाड इंग्रजी बोलतात का नाही? होय 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 होय. हा मग? लय मोठं उशीर पोर आहे ती बबुल बिबुल. हा, बघू हा मग हुशारच आहेत पोरं ती. हो तुम्ही सांगितलं म्हणून मला लक्षात हा. आलं. ते दिवशी माझी बहीण आली कुठून? औरंगाबादहून. कोणत्या गावाजवळ? औरंगाबादहून. अगं बाई त्याला औरंगाबाद नाही म्हणी, मग त्याला औरंगाबाद म्हणतात. औरंगाबाद आणि आता सध्याचं नाव त्याचं छत्रपती संभाजीनगर. समजलं? हा 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 तिथूनच आलती माझी हा बहीण. आणि ती मग काय? तिचा तो लहाना पिंट्या आहे. बर तो माईला म्हणे मम्मी बापाला म्हणे पप्पा, माईला म्हणे मम्मी बापाला म्हणे पप्पा, हा. मला म्हणे आमटी म्हणे रुपये दे, आमटी म्हणे रुपये दे, आमटी दे, आमटी दे. आमटीच म्हणे तो मला. काय म्हणले म्हणे तुला तो? आमटी. नशीब त्यानं भात न मिळाला तर काढून खाल्ला असतो ना. अगं बाई तो तुला आंटी नसेल म्हणला, तुला तो आंटी म्हणला असेल. आंटी होय होय तसंच काहीतरी म्हणतो होता. तुला आंटी म्हणला तुझ्या नवऱ्याला. आंटी ना. अगं बाई तर मी तुला सांगत होतो अनुसूचित जाती जमातीबद्दल. अहो बाई तुम्ही दलित रेषेखाली येता ना. हा आता बरोबर दलिंद्रच म्हणा ना आम्हाला. आम्ही बी दलिंद्र, आमचं गाव बी दलिंद्र. आता गाव दलिंदर म्हणजे? हो हा. ते माडीवाले अक्का, हा. ती खाडीवाली जिजा हा. आणि ते आमचे तात्या ते पण दलिंद्र. अख्खा गाव दलिंद्र. जे तात्या आबा अण्णा सगळे दलिंदर. हो हो दलिंद्र. ह्यांच्यापर्यंत ह्या योजना जातात तर तुमच्यापर्यंत कशा पोहोचतील बरं? कशा पोहोचणार? अगं बाई मी काय म्हणतो आहे त्या घरामध्ये राह ना बाई अहो तू. राहिली असती ना. मग ती घडलं कुठं? त्या घराला देवघर नाही, त्याला दरबार भोगबाई. दरबार भोगबाई, त्याला नवरा भोगबाई. दरबार अगं बाई मी काय म्हणतो संसार म्हणलं की भांडाला भांडा लागणारच, होय, होय. कमी जास्त होणारच. होय. त्यासाठी स्त्री पुरुषाचे एक चित्त ते लक्ष्मी नांदे वा, वा. नवनीत. स्त्री पुरुषाचा विळा भोपळा ते लक्ष्मी कधी कंटाळा. अगं बाई मी काय म्हणतो आहे त्या घरामध्ये राह ना. होय होय होय. मग आता माझ्या ढंगात आलं. काय कशात आलं बाई? ध्यानात ध्यानात आलं. मला वाटलं
ध्यानातच आलं. हो ध्यानात आलं. बघ बाई मी काय फाडकन सांगितलं म्हणजे फाडकन डोलं उघडलं बघा. हो ना उघडलेलं. हो उघडलं उघडलं. एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, सद्गुरुला शरण गेले. बाई आता मला सांग, तू एकदा तर तुझ्या नवऱ्यासोबत भांडायची नाहीस ना? नाही नाही आता एकदा मी माझ्या नवऱ्यासंग भांडायची नाही बघा. पण बाई आम्हाला तुझ्यावर विश्वास नाही. आता का बाय काय करू तुमच्या विश्वासाला? आता माझ्या विश्वासाला आणि या गावकऱ्यांच्या विश्वासाला तुला एक काम करावं लागेल बाई. कुठलं काम? मी बे काम बिम करायला नाही आली इथं. हा अगं बाई तसलं काम काय सांगितलं तुला? मग आता तुझं लग्न झालंय. होय आता लग्न झालंय म्हणजे आता लग्न- आता लग्न कुठून आलं? अगं मग तेच म्हणतोय, हा. लग्न झालंय तुझं. हा मग? तुझं लग्न झालंय बाई. हा. हा मग तुझं लग्न झालंय. हा. तुझं नवीन नवीन लग्न झालंय. हो तेव्हा तू गृहप्रवेश करताना नवऱ्याचं नाव घेतलं असशील. होय होय आता कशाला जुनं पुराण काढतात? अगं बाई जुनं पुराण नाही का ते? मग? आता आम्हाला विश्वास बसायला तुला तेवढं नाव घ्यावं लागेल की नाही? नाही 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 बाई नाव घ्यावं की नाही? नाही इथं कुठं नाव आता नाही अण्णा लेकरं सांग नाव नाही नाही नाही. अरे लहान लहान लेकरांची सोडा बाई, मागं बघा. मागं कोण आहे? आता बाईला पण काय बसलेलं आहे, पुरुष मंडळ बसलेले आहे. होय काय? बाई, ह्यांच्यासाठी तरी नाव घ्या बाई. माझी एक अट आहे. काय अट आहे बरं? नाव घेईन मी. हा पण मी नाव घेतलं इथल्या जेवढ्या महिला मंडळ त्यांनी नाव घ्यायचं. बाई एवढ्या सगळ्यांची नावं होईपर्यंत उजडलो. एका दुसरं कोणतरी नाव घेईल का नाही? घेल का नाही? घेतेल नाव घेतेल. बघा नाव घेतलं मग हा मग घ्या नाव बाई, घ्या नाव घ्या. बरं घेते. हा घे. मला बी हाऊस नाही तुम्ही आता आग्रह केलाच नाही आहे. बाई आमच्या विश्वासाखातर तुला नाव घ्यावंच लागेल. बरं घेते. हा. खणखण कुर्ली मनमन माती. झालं का लगेच? आता आता सुरूच नाही झालं. म्हणजे आता सुरू का झालं? हो. बरं 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 चालू दे चालू दे चालू दे. हा खणखण कुर्ली मनमन माती बुडूच खणला अर्ध्या रात्री. त्यातून निघालं माणिक मोती. राजानं दिलं राणीच्या हाती. राणीनं ठेवलं पलंगाच्या गाठी. अंग्रेज लोक भरतात कुठं गेले? आंघोळीला गेले. जेव्हा त्यांना लाज वाटती मला. नवरा कशाला केला? पानकन केला. दागदागिनी लिहायला. काढून कोंडून पंचमी केली. काढता काढता लागला डोला. लगेच आला पोळ्याचे कुर्ते गोंडे. गणोबा आले वगड सोंडे. गणसवतीचे मोदक लाडू. लक्ष्मीला जेव वाढू. लक्ष्मीची पाडू घाटी. लगेच आली पित्तर पाटीला नसते डाल. घाटाला घालते माल. घाटात बसते गट्टीशी. लग्नाने गेली दाटीशी. लग्नाचं गेले सोनं. दिवाळीचं गेलं येणं. दिवाळीची लावली पंती. सटा आली नेमकी. सतीचा करते नागदिवा. संक्रांतीने गेला धावा. संक्रांतीची करते धुवळ. पुन्हा आली दुधळ. कुणाची दिंडी कधी शिंगाला अधिक रंग. पाडवा झाला दंग. बाहेरची करते सोजी. आतीचा करते घरा. सांगते तुम्हाला जोडून करा. एक झालं की ऑपरेशन करा. बाई झोपायचंच बाकी होतं आता. का बरं? नाव घेतला का जिल्हा तालुका महाराष्ट्र बिहार कर्नाटक बिहार सगळं काढलंच बाई तू. मग आमच्या ह्यांचा मोठा आहे काय नाव. बाई शब्द जरा पूर्ण बोला. अहो आमच्या ह्यांचं नाव मोठं आहे. गावात मान मोठा आहे. हा बरोबर. आता आपण ठरल्याप्रमाणे ह्याच्यातलं कोणीतरी नाव घ्यावं की नाही? हा नाव घ्यायचं मला. उतरतोय बरं, बाईच्या आग्रह का तर तुम्हाला नाव घ्यावं लागेल. हा बरं पदर नका घेऊ. नाव घ्या नाव. उभी करा. एक अट आहे माझी पण. बाईने जसं लांब सडक घेतलं तसंच नाव घ्या लागेल. नाही तर ते ताटात काय ते भाजी मेथीची आणि ही म्हणजे ते शब्दाला शब्द तुला परत दिवस काय ताटावर पण थोडी परत असं काहीतरी आहे. असं वाटतं हातभर घ्या. हा हातभर घ्या. चौपेरी वाड्याला 7 खांब. दशरथाच्या घरी जन्मले राम गेले 15 रुपयांचे 15 रुपयाची घेतली साडी नेसली आली माहेरच्या घरी खोलीला भिंतीला कपाटाच्या बाजूला खाट्यावर गादीवर उशीवर परातीत ताटात वाटीत भातावर घातला तुपासारखा रूपासारखा आमचा जोडा. चंद्रभागेला पंढरीला चंद्रभागेचा वेडा. चंद्रभागेच्या तिरी बायका म्हणतात नाव घे मुली. नाव नाही फुकाचे हळदी कुंकू मोलाचे. हळदी कुंकू ठेवायला चांदीचं देव तबक. त्यासोबत अंतरताने दिशा सोबत बसायला चंदनाचा पाठ. नितेश रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास. मी काय म्हणतो मी काय म्हणते स्वाभिया. म्हणते त्यांनी आपल्या नवऱ्याचं नाव एवढं मोठं घेतलं. त्यांचं बी नाव घ्या. युट्यूबला लाईव्ह आहे. नाव घ्या त्यांचं. बरं मग त्यांना तिथं बोलावं लागेल. येतंय का इकडे? इथे येऊन नाव घ्यायचं. युट्यूबला लाईव्ह आहे. मग असं दिसणार नाही मग काय फायदा नाही हो. आणि माझी अजून एक अट आहे. आपल्या आजी बसलेल्या आहेत. बहुतेक आजी आहे तिथं. कुठं काय पुरुष मंडळीकडे कसं मला सगळा दिसतो. पुरुष मंडळी
मंडळीकडे मी येणारच आहे थोड्याच वेळात. तुम्हाला काय वाटलं नवरा फक्त महिला मंडळी नाव घ्यायचं तुमचं काहीच नाही का? बरं मी काय म्हणतो आजी एखादं नाव घ्या. आमच्या बाईने कसं नाव घेतलं? लपू नका, घ्या नाव घ्या, झटकन घ्या बघू. नवीन लग्न कोणाचं झाले ह्या वर्षी 2 महिन्यात? हा दिसलं मला. कोण? ब्लू शर्ट दादा. बाईच्या आग्रहाला तर नाव घ्यायला मी दादा. घ्यायचं टाळ्या माहिती आहे तिकडे माहिती आहे. घरात प्रवेश करणार गृहप्रवेश करताना नाव घेतलं नाही. बघा नाव घ्या तर मी खाली उतरीन. होय बाई तुम्ही वरच राहता. मी आहे इकडे खाली. उगाच काय बी बुजवत आणि हॉटेलचं नव्हतं होईल. हॅलो नमस्कार. सर्वप्रथम आपलं कार्यक्रम खूप सुंदर आहे. आपल्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नाव घ्या नाव. नाव माहिती आहे आमचं. नयनचे नाव घेतो. नाट्य आणि नृत्याचा आविष्कार अर्थात डोका किंवा कला आविष्कार. म्हणजे आता तुम्हाला मी म्हटलं होतं की एकदा भारूड झालं की परत मी तुम्हाला कोळीवाड्यामध्ये नेणार आहे. तर आता मी परत तुम्हाला कोळीवाड्यात आणणार आहे. तर मला सांगा, आपण जेव्हा आपल्या गावात जर लग्न असेल तर डीजेवाला असा आपण डीजेवाला बाबू बोलवला. डीजेवाला बाबू मेरा गाना चला दो है. बघा आमची टीम तयार असते. फक्त बघितलं अरे है ना. तर आपण डीजेवाला समजा आपल्या गावामध्ये आला तर मला सांगा, कोळी गीत म्हटल्यानंतर आपल्याला पहिलं गाणं कोणतं आठवतं? मी आहे कोळी. नशीब नाही म्हटलं रसिकाच्या लग्नात. बरोबर आहे, मी आहे कोळी. कारण की हे आपण गाणं लहानपणापासून आपण हेच गाणं ऐकत आलो नाही का, की मी आहे कोळी. आपली शाळेची गॅदरिंग असली तरी पहिलं गाणं तेच कोळी गीत म्हटलं की कुठलं, मी आहे कोळी. तर त्याच आता गाण्यावरती डान्स बघायला आवडेल का तुम्हाला? आहे. आता म्हणतात कसं, आता प्रत्येक गावामध्ये गॅदरिंग मध्ये सगळीकडे होतं ते गाणं, पण आपण थोडं वेगळ्या प्रकारचं गाणं तयार केलंय. बघायचंय तुम्हाला? एकदा जोरदार टाळ्या वाजवा पुढे गाण्यासाठी. मी हाय होळी. बरं आता तुम्हाला काय मासा बिसा मावरा बिरो पाहिजे असेल तर आताच लवकर बोला, आम्ही समुद्रावर जाते लवकर घेऊन येऊ. तलून मला द्याल का स्वतःच घाल? हा स्वतः माका मका नाही.
अरे नाचवणारच का नाही आता? अरे नाचव पहिले एक नाही तू, तुला समुद्रावर न्यायचंय मला. नाही नको नको म्हणजे तू घे नाचव ना लवकर. बरं ठीक आहे चालेल. बरं म्हणजे जायचं का मग परत समुद्रावरती? एकदा जोरदार टाळ्या वाजवा या पुढे गाण्यासाठी. एकदा इन्स्ट्रुमेंटल होऊ दे ना जोरदार. मी तुम्हाला पूर्व कार्यक्रमाची मी थोडीशी काय म्हणतात त्याला एक रूपरेषा सांगतो. बर आता आपलं गोळगीत झालं, त्यानंतर आपल्यासाठी एक कॉमेडी तडकदार आणि भडकदार नाटक आम्ही घेऊन येणार होता. तर सगळ्यांनी कुठेच जायचं नाही, हालायचं नाही. गोळगीत झाल्यानंतर आधी आपलं नाटक होईल, त्यानंतर मग पुढील कार्यक्रम होईल. बरं त्या नाटकाची पूर्वसूचना सांगतो तुम्हाला. नाटक म्हणजे आपल्या इकडे आलेली आहे, त्यांनी गाडी आताच लावली, तयारी करतायत. त्यांचं सामान, त्यांचं ज्या काही सगळ्या गोष्टी असतील त्या इथे येऊन लावतील, त्यांची काय तयारी वगैरे करतील. तोपर्यंत आपण शांत बसायचं. हा नंतर मग ते नाटक सुरुवात करतील. मग काय जी मजा असेल ती तुम्ही सगळ्यांनी घ्यायची. कळलं? तुम्ही हालायचं नाही अजिबात. घरामध्ये गेले झोपायला जरा बोलवा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या पुढे गाण्यासाठी.
ठीक आहे. तोपर्यंत इथं माईकची जी सेटिंग आहे ते करताय. तोपर्यंत 2 मिनिटं फक्त इन्स्ट्रुमेंटल ऐका. तोपर्यंत आम्ही लगेच पुढच्या कार्यक्रमाची तसदी घेतो. आणि एकदा जोरदार पुन्हा एकदा टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. ठीक आहे, कारण नाही की तुम्ही यार बाबा गावात तरी बोलत यारे बाबा रे बाबा. अरे बाबा रे, अरे मी नाटकाचा कॉन्ट्रॅक्टर मॅनेजर आहे. माझी तरी इथं आलो आलो. चला चला. अरे या लोक तुझं काय असू दे. माणूस आहे त्याला उभा करता. त्याला उभं करीत. आले काय अरे बाबा कॅरेक्टर कुठं आहे? चला तुम्ही अरे बाबा हे बसले बाबा. ते आज तू बोल. हे ढोलकीवाला आहे. हो काय? हा नाही तो माईक वाला आहे. हॅलो 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 चेक. हॅलो आलं महाराज करू का मग? अरे ये पहिल्यावर कुठं आहे का पुढे ठेवायचा? मी ठेवू काय? नको मी पुढे ठेवू बाबा. पुढे ठेव जरा सर पुढे. हा कोण मिळालाय काय? तो काय माहित नाही बाबा गावात आलाय. अरे जरा हळू हळू हळू. बस 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 बस. बरे हे घेते ना आता. तू काय? हा घे घे. हे तेव्हा 12 गावच्या 12 वीसच्या 12 वहिवटीच्या महाराजा. अरे मेल्यानो हा होय महाराजा म्हणा. अरे आता नाही माझ्या मागून म्हणा. हे तेव्हा 12 गावच्या 12 वीसच्या 12 वहिवटीच्या महाराजा. अरे हे काय तू बोललास ना तुझ्या मागून बोलायचा. अरे माझ्या मागून म्हणजे मी बोलल्याच्या नंतर माझ्या मागून म्हणा. अच्छा असं आहे काय? बरं 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 ठीक आहे ठीक आहे. हा बोल बघा हे जेव्हा 12 गावच्या 12 वीसच्या 12 वहिवटीच्या महाराजा. आम्ही या गोटेकरांना हा जो काय नाटकाचा खेळ दाखवणारा प्रयोग दाखवणार तो त्यांना आवडू दे रे महाराजा. आणि या नाटकात आमच्याकडून काय चूक झाली ती आमच्या गोटेकरांनी ती चूक त्यांच्या पात्रात घेऊ दे रे महाराजा. चला आता नाटकाला सुरुवात करू आपण. चला नाटकाला सुरुवात करा. अरे नाटकाला सुरुवात करा. नाटक सुरू करताना तुमचं काय असतं हे मला सांगा. हे बोलू नका मला माहित नाही तुला बाबा. इथं मला मामा नको बोलू. इथं मी सगळ्यांचा छोटू काका आहे. छोटू काकाच बोल. मामाचा छोटू का काय? अरे बाबा मी ह्या नाटकाचा मॅनेजर आहे आणि ह्या मॅनेजरचं नाव छोटू काका आहे. छोटूचा मॅनेजर आहे. मामा मामीला सांगेन मी. मामीला सांगेन ना आधीच सांगतो. हे करायला लागते मला. आता कर बांध. नीट म्हणजे कसा? शिरगावच्या जत्रेत ना. शिरगावची आहेस तू? महत्वाचं काम चालू तुला दिसत नाही का? अरे बाळ बाबा तुम्ही मोठा बोल झाला इथं. काय
अरे यार काय चाललंय तुमचं? मला काय सांगू जे काय करा मी 5 मिनिटात सुरुवात करतो. मंडळी इथं जमेला माझी मंडळी येतो. मी 5 मिनिटात नाटकाला सुरुवात करतो. तुम्ही आपल्या जागेवर हलू नका. 5 मिनिटात सुरुवात करतो नाटकाला. हलू नका. तिकडेच फेस येत मामा मी काय बोलतोय काय मला लगेच 5 मिनिटात आता बोलतोस प्रॉपर्टी जागेवर आहे काय? तुमचा प्रॉपर्टीचा घोळ कसा उतरेल मी? अरे काय इथं आई नाही तुम्हाला इथं राजा म्हणून उभा केले. माझा घोळ काय झाले काय नाही प्रॉपर्टी तुमच्याकडे? अरे माझे ह्याची नाडी नाही माझा मुकुट नाही माझा चिकट्या बोल ना. काय 5 मिनिटात नाटक चालू कर. हा? इथं मला फक्त हा धनुष्य दिलाय. बाण कुठे आहे काय बॉटल मारू काय त्याला? मला सांग सीन काय की मी त्याच्यावरती बाणाने प्रहार करतो बरोबर पण तो गदासूर मरत नाही. मग त्याला आपण या गदेने मारतो आहे ना बरोबर. अरे आता बाणच नाही तर मारू कशा? अरे बाबा अरे आई बघायचं असतं बाबा. आता एवढा बोलण्यापेक्षा तिथे गेला असताच माग काठीचा 4 भाग केला असतं आता झालं नसतं का उपयोगी? मला ते सांगू नको. तू मला माहित नाही मला तू बाण आणते. माझं काय तुला सांगितलं मामा बोलू नको सारखा. छोटू काका बोल. मामा छोटू काका छोटू काका फक्त बोल. छोटू काका मामा फक्त बोल. अरे छोटू काका बोल रे फक्त. मामा हा माझा काय? तू हा प्रयोग चांगला कर. तुला तुझं आयुष्य भरपूर बसता. अरे आयुष्य मध्ये इथं नाटक दाखवायला आले आणि इथं नाटक करायला उभं केली. काय करू? मला सांग तू गाणी ऐकशील. ही बघ ही अशी तुझी तारा कॉड लावू दे. कुठे लावू? यांना काय प्राणी संग्रहालयामध्ये आणलीस का तू? अरे मी काय तुझं काय 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 बरं काय झालं? त्याचा काय गोल झाला तो बघ. मला काय? काय काय मला झालं? सांग हा राजा आहे ना मी. राजा आहेस तू. राजाला मुकुट नको? अरे तिथं हाय तो खाल ना. तो जा ना घाल ना जा. अरे मामा हा तो अफजल खानाचा मुकुट आहे. पुण्याला करतोय तो अफजल खानाचा मुकुट आहे तो. घाल जा करायचं कर जा. अरे ऐतिहासिक नाटक करतो ना आपण. हा मग? राजा आहे आझाद नगरीचा राजा. बरं. राजाला मुकुट नको? आता मला एक गोष्ट सांग. राजा काय 24 तास मुकुट तुला असायचा? तो काय वेळ जात नसेल? हो, जातो. तो काय सटा जात नसेल? काय ऍडजस्ट करायचं? हे मुकुटाचं म्हणते. स्क्रिप्ट कुठे माझी आई गेली तू उभी गेलीस मला. अरे हे पापिया हा काय झालंय तू इकडे ये. काय याचं काय ते बघ. आता याचं काय बघू? अरे हा काय स्क्रिप्ट भूमी काय वागतो ते बघ. हो मिरगेला नू हा? तुम्ही कधी स्क्रीन मधला बोलले काय? तशी ऍडिशन घ्यायची सवय आपल्याला. ते कौतुक करत नाही. मी सांगते काहीतरी स्क्रीन मधला पण बोला. बसाने नावाचा कौतुक करतो. तुला आणा ती स्क्रिप्ट मी वाचतो. आग लागली काय? हे तुझं कुठं घुसल ना तुला कळणार नाही. काय बोलतोय लगेच ऍडजस्ट करता. अरे काय हे ऍडजस्ट? बघा इकडे मला सांग, नाटक चालू करताना हा तुमचा प्रॉपर्टीचा गोळ होतो कसा? अरे काय झालं माहितीये छोट्या काका? काय आलं? अरे ज्याला आपण प्रॉपर्टीसाठी नेमला होता ना अरे त्याच्या बायकोला किळ झालाय तो थांबलाय. काल त्याच्या फेऱ्या मारून थांबलाय. असं सांग ना की अरे बाबा ना ऐका कसं तरी मी जुळव केले. अरे सगळ्यांनी समजून घ्या रे जरा. एका दुसरी गोष्ट कमी पडेल. अरे आपण कलाकार म्हणजे आपण नाटक झालं पाहिजे काय छोट्या काका? परत बोल एकदा. आपण कलाकार म्हणजे आपण नाटक झालं पाहिजे. हे बघ नाटक हे तुझं. माझ्याकडे अशी 9 नाटक आहे जगायला. कुठं कुठं तुम्ही हा तेवढं तुझं काय. हो ठीक आहे. हा नाडीचं आयुष्य कसं जगू ते सांग पहिला. अरे पापिया इकडे ये. काय झाला? अरे ह्याचं बघ. अरे ह्याचं काय बघू? अरे नाडी माहिती बघ. अच्छा नाडी. बघ. अरे बाबा आत्मारामा अरे एखादी नाडी सुतर चुंब काहीतरी दे आणि एखादा भाग याला. याला नाडी नाही दिले काय नाही दिले. आमचा लोक कॉल्पे ना वरच्या खिशात कुचून ठेवायला. पापिया
तुला दिली जबाबदारी कशाला दिली? बरं ठीक आहे मी बघतो याच्या नाडी बघतो मी सर. हे बघ हे लवकर काय ते बघा नाटक चालू करायचं मला. काय मी जातो घरात, मला नाही नाटक करायचं. घरात जातो तुला आणलंय कशाला इथे मी? तू नाटक दाखवायला आली होतीस, नाटक कराय नाही. अरे पण मला काय म्हणायचं नाटक तुला करायला सांगितलं. एखादा माणूस कमी पडला. आता मी ही 12 वर्षाची मॅनेजर असून काय घेतले? का घातले? अरे तो सेवकच नाही भूमी घातले ना बारामती. मामा हे बघ, मला काही हे नाटक जमणार नाही, मी नाटक करत नाही. मला या प्रॉपर्टी जागेवर नाही, काय नाही, कसा नाटक करू मी? आता प्रॉपर्टी नाही मला मान्य आहे. ही बाकीची मंडळी ऍडजस्ट करते का नाही? बाकीची मंडळी ऍडजस्ट करत असेल, मी करणार नाही. मी करणार नाही म्हणजे मी करणार नाही. अरे पण ही बाकीची मंडळी ऍडजस्ट करते मग तुला करायला काय प्रॉब्लेम आहे? मी करणार नाही म्हणजे काय? हे बघ, तुला काय करायचं? हा बघ, हा. 3 नाटकं अर्ध्या अंकावर सोडलेली नाही, एवढा मोठा नाटक आहे. आरटीची भाषा तुला आधी सांगून ठेवतोय. नाटक सोडायची आरटीची भाषा आधी सांगून ठेवतोय. एक काम कर, आजचा प्रयोग करा आणि उद्यापासून चालतं होतं. हा, चालता हा बघ. हे जेव्हा यांची तुला शूटिंगची डेट भेटत नाही तेव्हा तू माझ्याकडे मला येतो. अरे मग मी तुला ऍडजस्ट केला नाही? कधी केला? नाही केलं तुला कधी ऍडजस्ट? केलं? तुला कीर्तनाला पाठवलं नाही? हा. मग तुला गाडी घेऊन पाठवलं नाही दुसरीकडे? हो, पाठवलं. हा, मग तुला आज ऍडजस्ट करायलाच लागेल. मी ऍडजस्ट करणार नाही. ऍडजस्ट करायलाच लागेल. मला वाटलं तुम्हाला गरम करतोय वाटतं. जाऊ दे यार, ती हिरोईन कुठं आहे? हिरोईन हिरवीन जागेवर नाही. अरे काय करते हेच म्हटलं तिला. मामा, मामीला सांगेन मी हे. हे नाही आवडत ती. हे आली बघ. मामीला सांगेन. हा, ए बाबा ऐका काय नाट्याकडे हिचं बघ. ही काय करते बघ. काय झालं? हा नाही मिळत. अरे मला सांग, मी तुला पहिल्या अंकाला नवीन कानातले दिले होते का नव्हते दिले? दिले होते, हा मग हरवले ते. अरे तुला नवीन कानात दिले तो हरवतो कसे मला सांग? आई घे बा आई तरी गेला ते. आता इथे घे. हा. बोल आता. मला कानातले पाहिजे. अरे बाबा आत्मारामा, काय बोला तिथे पेक्षांमध्ये आणि कानातलं ओरबडून आण एका मी खालीच्या कानात. नेहमीच आहे. अरे मी काय बोलतो कानातले नाही ना. आता नाही ना कानातले. अरे चकमकी घ्या, 2 साईडला लाव आणि बाबा होऊ दे एखादं. जा तू जा. अरे ओय. अरे त्याला पलीकडे टाकशील. इथं नाटक पाहिजे मला. बाबा नाटकाला सुरुवात करते आता. मी बघ मला काय माहित नाही बघ. 5 मिनिटं निघतं झालं नाटकाचं बघा काहीतरी चालू करा. आता त्याचं नाडीचं बघ, अगं जग जमलंय तिथं. बघू दे तुम्ही करा ते. काय आता सुरुवात करायची काय? हे करू काय सुरुवात? काय सुरुवात करू काय? करा. बरं ठीक आहे. सुरुवात करतोय. सुरुवात करतोय मी नाटकाला. सुरुवात करते. मग कागदपत्र दिसली तर बोलू नका माझी. अरे हे बाबा आत्मारामा, अरे बाबा नाडी नाही भेटली निदान 2 उशा तरी आणि खुलं म्हणून भर तरी गेले. बिगर बाबाच्या जा तिथं ते हे करता अनाऊन्स करता नाटकाची. हे बघ बाण दिला म्हणून बिगर बाणाच्या बोलून इथे डॉक्टर बोलायची आहे. हे नाटक रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून खालची वाडी प्रस्तुत वरची वाडी सादर करीत आहे एक आगळं वेगळं चित्तधरानं नाटक बिगर बाबाच्या त्या नाटकाचं नाव तरी नीट घे बाबा. काय बसायचं नाव तर नीट घे. वध गदासुराचा वध गदासुराचा प्रारंभ. आधी तुझा बाण घे. तिला आता बाण खाता बाण घे.
काय झालं आता? मामाचा मान आहे काय? इकडे इकडे काय झालं काय? हा काय आहे? आता बाग दिलाय ना ऍडजस्ट करून. अरे हा मारला तर उलटा माझ्या बाबा तुम्ही पण काय खूप मदत करत नाही. याला कसा धरू मी सांग मला. हा काय बाण आहे काय? कसा कुठं धरू याला? काहीतरी दुसरा आणून दे. अरे हे आत्मराम, अरे ह्याला काय चिकटपट्टी काढला ताट करून याच्या हातात दे. हे बाबा नाटकाला सुरुवात करा. पहिलं डायलॉग पहिली एंट्री कोण? माझ्या म्हणणे तरी पहिला म्हणजे सुरुवात आणि पहिला डायलॉग हा तुझाच आहे. स्क्रिप्ट द्या, स्क्रिप्ट द्या. हा. पडदा दे रे. हा ये. नाटक करता गेलेलो तुम्हाला सगळ्यांना हाकलीला मी आणि सांगतोय. ए मेल्या, अरे माकडासारख्या उड्या काय करतो? नीट हास. राजा आहेस राजा. कोण आहे? कोण आहे? दुर्बीण मध्ये कोण दिसत? हा बोला ना कोण आहे तिकडे? अरे छोट्या काका, हा त्या दुर्बीनची गुच्छ तडी काढ. काय शिकाय? काय वर कसं वाटतंय? गार वाटतंय ना वर? आलेला गरम होऊ नको म्हणजे झालं. कुठं आहे? हे मामा कोण आहे रे? आता कोण झालं ना कोण आहे तिकडं? कसा व्हायचा नाटक हा? मी जाऊ काय घरी? अरे बाबा जरा पडदा द्या. मी त्याला शेवट सांगतो मी हाती सुरुवात करा. पडदा दिला पडदा. आज आमचे स्वप्न पूर्ण झाले. अजायब नगरीची राजकन्या आणि 60 नगरीचा राजपुत्र यांचा विवाह म्हणजे दुग्ध शर्करा योग. आणि या दुग्ध शर्करा योगामुळे आज आमच्या राज्यामध्ये आज आमच्या राज्यामध्ये हा कोण? काय याडाच काय झालं का तुमचं आयुष्य? आज आमच्या राज्यामध्ये विस्मयकारक दृश्य सादर होईल असे आम्हाला वाटत आहे. आणि या दुग्ध शर्करा योगामुळे आज आनंदी सोहळा साजरा करत आहे. वा महाराज वा. अहो ही आनंदाची बातमी ऐकून आमचे गाल तृप्त झाले महाराज. आणि आम्हास असे वाटते की ही बातमी आपण पुन्हा मला सांगावी. बोबडफोडी पहिला वाक्य कसा घेताय माझा मला माहित. माझा झालाय तुम्ही तुमचा घ्या. असू दे महाराज असू दे. अहो तुमच्या मुलीची पदस्पर्शे जेव्हा आमच्या राज्याला लागतील तेव्हा अचाट नगरी सोन्याने राहून जाईल महाराज. सोन्याने राहून जाईल. गदासूर नावाच्या राक्षसाने आपल्या राज्यावरती आक्रमण केलंय महाराज. आणि ते त्यांच्या मुलीला बंदी घेऊन आपल्या भालात घेऊन येत आहेत. थांब माझं होऊ दे. बोल. आणि तो यांच्या मुलीला बंदी करून आपल्या महालात घेऊन येत आहे. अरे आता तुझा आहे बोल. अरे
त्या गदासुराची हिंमत कशी झाली आमच्या अर्धांगिनीला हात लावण्याची? सेवक काढा बाहेर. काय घरातून तलवार बाहेर काढा आणि जाऊन त्या गदासुराचा वध. आपल्या राजपुत्र यावेळेस मी तुम्हाला तलवार देऊ शकत नाही. काय झालं? कारण काही गोष्टी वर काढल्यानंतर काही गोष्टी खाली जात आहे. म्हणजे माझी तलवार तलवारीवर आहे आणि सलवार तलवारीवर आहे. तलवार काढली तर सलवार दिसेल आणि सलवार काढली तर तलवार. सेवक असू दे, तुम्ही जगाला विश्वदर्शन नको. बरोबर बरोबर, उगाच काहीतरी भलतंच दिसायचं. सेवक जाऊन त्या गदासुराला बोलून या. कुठं? इथं माझ्या समोर. आणि त्या गदासुराचा वधच करून येतो आज. नाटकाचा मॅनेजर आहे हो, इथं माझा सेवक आहे, जेवढा लक्षात ठेव. गदासुर इन 5 मिनिट इन माझ्या समोर. मॅनेजर बाहेर. नंतर त्याला काढतो मी. येताना एक चहा आणि एक बिर्याणी सांग. छोटे काका मला 2 वडापाव. तुम्हाला बघतो तुम्हाला थांबा. काय? अरे त्या गदासुराची हिंमत कशी झाली आमच्या अर्धांगिनीला हात लावण्याची? काय करू मी तुझ्या मागे? अरे ही मंडळी नाटक बघायला जमले. या गदासुराचा वधच करून टाकतो. गदासुरा, अरे हिंमत असेल तर माझ्या समोर दाखव. महाराज, या राज्याचे राजा तुम्ही आणि या त्या नात्याने या गदा उचलायचा मान तुम्हाला मी देतो. तत्पूर्वी मला आशीर्वाद घे.